नमस्कार शेतकरी मित्रांनो, जय शेतकरी राजा हे यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा आज सायंकाळपासून ते पहाटेपर्यंतचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सविस्तरपणे 20 ऑगस्ट 2024 या तारखेचा। तर ह्या वेळेत वातावरणात जबरदस्त अचानक बदल होऊन महाराष्ट्र राज्यात काही जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये जबरदस्त तुफान पावसाचा अंदाज असून काही भागामध्ये मध्यम हलका पाऊस, जोरदार वारा, मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह या पावसाचा जोर बघायला मिळणार आहे। सविस्तर अपडेट जाणून घेऊया, पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव, शेतीविषयक माहिती, शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच दैनिकन बघण्यासाठी आजच यूट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकरी राजा हे यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन बटन नक्कीच दाबा, त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील। मग चला तर जाणून घ्या पुढील हवामान अंदाज सविस्तरपणे। वातावरणामध्ये बदल झाला असून आज सायंकाळपासून ते पहाटेपर्यंत महाराष्ट्र राज्यात काही जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये जबरदस्त तुफान पावसाचा अंदाजा, जोरदार वारा, मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह असून काही भागात मध्यम हलका पाऊस देखील बघायला मिळणार आहे। तर या पावसासाठी पोषक वातावरण हे अरबी समुद्रात मोठ्या प्रमाणात बाष्प सक्रिय झाले असून बंगालच्या उपसागरातही बाष्पयुक्त वारे सक्रिय आहे। तर या स्थितीचा परिणाम आज सायंकाळपासून ते पहाटेपर्यंत महाराष्ट्रात काही जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये जबरदस्त बघायला मिळणार आहे। तर आज तारीख 20 ऑगस्ट 2024 या तारखेला या पावसाचा जोर असणार आहे। तर सविस्तर अपडेट जाणून घेऊया। तर सुरुवात करूया दक्षिण भारतापासून। तर दक्षिण भारताकडे सायंकाळच्या दरम्यान पावसाचा अंदाज हा तमिळनाडू, केरळ, कर्नाटक, गोवा राज्याचा परिसर या राज्यात ठिकठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज राहील। तमिळनाडूच्या दक्षिण आणि पश्चिम भागात मध्यम जोरदार स्वरूपात राहील। तेलंगणा आणि आंध्र प्रदेशाच्या पूर्व भागामध्ये ढगाळ वातावरण सायंकाळच्या दरम्यान राहील। विशाखापट्टणम, हैदराबाद इकडे हलका मध्यम पाऊस राहील। रामगुंडम, जगदलपूर, कांतामल, भुवनेश्वर, राउरकेला, कोलकाता, कोरबा या भागात ठिकठिकाणी जोरदार पावसाचा अंदाजा सायंकाळच्या दरम्यान बघायला मिळणार आहे। तसेच सायंकाळच्या दरम्यान महाराष्ट्रातही ठिकठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाजा, जबरदस्त वारा, मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह बघायला मिळणार आहे। तर सुरुवात करूया दक्षिण कोकणापासून। तर दक्षिण कोकणाकडे पावसाचा अंदाजा सावंतवाडी, बंडा, औरस, वेंगुर्ला, महापणकुडल या भागात मध्यम स्वरूपात सायंकाळच्या दरम्यान राहील। कर्नाटक राज्याचा परिसर चांदगड, रामगड, बेळगाव, बाची, कानकोंबी, बेडशी, गवाली, पडला, अलगोटे, तिक्सा, रामणगागरा, बीदी या बऱ्याच ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाजा सायंकाळच्या दरम्यान राहील। तसेच रत्नागिरी जिल्ह्याकडे वैगणी, कुणकेश्वर, विजयदुर्ग, वडापेठ, पूर्णागड, रत्नागिरी, नेरवा, मुलगुण मध्यम पावसाचा अंदाज या भागामध्ये बघायला मिळणार आहे। वैगणी पैपकासलय जोरदार स्वरूपात राहील। कणकवली, पोंडा, राधानगरी, खारेपट्टण, गगनबावडा मुसळधार पावसाचा अंदाज राहील। राजापूर, रेपटण, लांजा इकडे मुसळधार स्वरूपात राहील। बेलकर, साखरपा, संगमेश्वर, माखनजनलाई बऱ्याच ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज राहील। कोल्हापूर जिल्ह्यात मलकापूर, कोकरुलाई जोरदार पावसाचा अंदाज आहे। किनी, कोडाली, ज्योतिबील, कोल्हापूर, इचलकरंजी, इस्पुर्ली, कागल, परोळा, संगरूळ मुसळधार पावसाचा अंदाज सायंकाळच्या दरम्यान। राधानगरी, बिदरी, मुरगुड, जैनवाडी, निपाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे। गारगोटी, कापसी, सांकेश्वरा तसेच कडेगाव, पटेगाव इकडे मध्यम स्वरूपात राहील। अजरा, निसारी, अड्डाला जोरदार पावसाचा अंदाज आहे सायंकाळच्या दरम्यान राहील। सांगली जिल्ह्याकडे जबरदस्त जोर राहील। गोकाक, अलकांगीला अति जोरदार पावसाचा अंदाज आहे। देवणकाठी, हिडकलाई मुसळधार पावसाचा अंदाज राहील। सल्लागा, श्रगोफी, कुडाची, मंगसुळी या भागात मध्यम हलका राहील। सांगली, मालगाव, देसिंगलाई मध्यम जोरदार पावसाचा अंदाजा सायंकाळच्या दरम्यान राहील। नागज, कुची, कानापूरला मध्यम स्वरूपात राहील। सातारा जिल्ह्याकडे मात्र जोर कमी बघायला मिळणार आहे। मेढा, औडाले, नरसिंहपूर, कराड, कडेगाव इकडे मध्यम स्वरूपात राहील। वडूज, निंदाल, दहिवाडी, औंध, रहिमतपूर, कोरेगाव, सातारा इकडे मध्यम जोरदार स्वरूपात राहील। नांदल, फलटण, लाटे, लोणाद, अद्राकी इकडे मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे। सातारा, देवरा, महाबळेश्वर, पोलादपूर, महाडवर्धन, गोरेगावला जोरदार पावसाचा अंदाज आहे। सातारा जिल्ह्याच्या इतर भागात मध्यम हलका पाऊस राहील। पुणे जिल्ह्याकडे व्याले, लवासा आणि टाला, इंदापूर, सोनगड या भागात बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज आहे। शहापूर, सासवड, जेजुरीला मध्यम स्वरूपात राहील। पुणे, सुसगावला मध्यम स्वरूपात राहील। जोरदार पावसाचा अंदाजा खेड, चाकण, वाडा, मनसर या भागात असून आणि रायगड जिल्ह्याकडे चोंडे, अलिबाग, पेण, शिरोळ, कोपोली, कसमतला बहुतांश ठिकाणी मध्यम हलका पाऊस बघायला मिळणार आहे। तर पुणे जिल्ह्यात
शिक्रापूर, भांबर्डे, नार्वे, बोरी, कडेगाव, दौंडला मुसळधार पावसाचा अंदाज आहे। मारगाव, जेजुरीलाही बऱ्याच ठिकाणी मध्यम स्वरूपात राहील। सोलापूर जिल्ह्याकडे बारामती, लिसुंबे, वांगी, केरन, इंदापूर, कुर्डवाडी, अरणगाव हलका मध्यम पाऊस राहील। पंढरपूर, भालवानी, मौजबुद्रुक, खर्डी या भागात हलका पाऊस बघायला मिळणार आहे। अंगार, वडोला, तांदवाडी, बेरबंग, पानेगाव, बार्शीला मध्यम पावसाचा अंदाज सायंकाळच्या दरम्यान बघायला मिळणार आहे। तर सायंकाळच्या दरम्यान अहिल्यानगरच्या भागात राशीन, कर्जत, कुलधरण, जळगाव, मिरजगाव, जामखेड या भागात मुसळधार पावसाचा अंदाज राहील। राळेगाव, सुरेगाव इकडे मध्यम स्वरूपात राहील। काडा, अहिल्यानगर, कुडगाव आणि लगतचा पारणे, सुपे, खंडाळा मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे। भगूर, पातळी आणि गोडेगाव, पन्नास, नेवासा, रावरी, देवळी, प्रवरा, अश्वी, लोणी, संगमनेर, शिर्डी, पिलतांबा, कोपरगाव या बऱ्याच ठिकाणी मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज सायंकाळच्या दरम्यान बघायला मिळणार आहे। ठाणे, कल्याणमली, भिवंडी, गडवाली तसेच उंबरपाडा, पिलवी या भागात मध्यम स्वरूपात राहील। पालघर जिल्ह्याकडे सायंकाळच्या दरम्यान जोर कमी राहील। सपाले, पालघर, वणीगाव, कासाकरोड मध्यम स्वरूपात राहील। मुसळधार पावसाचा अंदाज खोडाला, परळी, इगतपुरी, खर्डी, वैशाला या भागात जोरदार पावसाचा अंदाज राहील। नाशिक जिल्ह्याकडे जोर कमी राहील। नाशिक, देवळी, सिन्नर, निमगाव, शिन्नर, निफाड, लासलगाव, पाटोदा मध्यम हलका पाऊस बहुतांश ठिकाणी राहील। वणी, डोडांबे, चांदवड, सौदाणे, मालेगाव इकडे मध्यम स्वरूपात राहील। आणि नंदुरबार जिल्ह्याकडे नागपूर, निमशिवडी, पिंपळनेर, चोरवड, टिटाणे, डोमगाई, नवापूर, अमली, कोकसाने, नंदुरबार, धनोरा, अक्कलकुवा या बऱ्याच ठिकाणी मध्यम हलका पाऊस राहील। धुळे जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये मालगाव, बुडकी, सांगवी, शिरपूर, गोडी, साले, जैतपूर, चिमटाणे, नांद्राणे मध्यम स्वरूपात राहील। कापडणे, नवारी, अंजंग, धुळे, अरबी, बुकुर्डलाई मध्यम पावसाचा अंदाज राहील। जळगाव जिल्ह्याकडे चोपडा, अवड, आडगाव, हिरापुरा, जळगाव, भुसावळ, उडाली, मुक्ताई नगरलाई मध्यम स्वरूपात राहील। बडगोपचार, पाऊस, जामनेरला मध्यम पावसाचा अंदाज राहील। तर मराठवाड्यातील श्री छत्रपती संभाजीनगरच्या दक्षिण भागात चाळीसगाव, सायगव्हाण, अंमला, कन्नड, हतनूर, एलगोपाव, प्लंबरी, विरामगाव मध्यम स्वरूपात राहील। श्री छत्रपती संभाजीनगर, सनसीब, लिंबेजळगाव, बिडकीन, धाकेपाल, पैठण, गंगापूर, अमरापूर, अंसापूर या बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज आहे। तसेच जालना जिल्ह्याकडे मंगळूर, रामशेगोछोटा, तानवाडी, पानवाडी, जालना, बदनापूर, देऊळगाव राजा, जाफराबाद, सम्राटनगर, सिल्लोड, भोकरदन या बऱ्याच ठिकाणी हलक्या मध्यम पावसाचा अंदाज सायंकाळच्या दरम्यान जालना जिल्ह्याकडे, बीड जिल्ह्याकडे, बीड, यलम, चौसाला, धारूर, केजला मुसळधार पावसाचा अंदाज आहे। मांजलगाव, वडवणी, तळगाव, शिरसोड, सोनपेठ, परळी, अंबेजोगाई, घाटनांदरा मध्यम स्वरूपात राहील। आणि धाराशिवमध्ये कळंब, मासा, तारकेड, बोमलाई मध्यम हलका पाऊस राहील। एडशीपेठ, कामेगाव, बेमलेलाई मध्यम स्वरूपात राहील। लातूर जिल्ह्यात लातूर, श्रंतपाल, लातूर रोड, उणजुक, जळकोट, अहमदपूर आणि परळी, घाटनांदरा, राणीसावगाव मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे। परभणी जिल्ह्याकडे मुखेड, कवठा, नरशिलाई मध्यम स्वरूपात राहील। लोहा, कंधार, गंगाखेड, पालमला मध्यम स्वरूपात राहील। परभणी, जरी, बोरी, जंतरलाई मध्यम पावसाचा अंदाज आहे। तसेच नांदेड भागाला जिल्ह्याकडे जोर कमी राहील। बसमत, पूर्णा, मुखेड, पेटोमरी, कोंडलवाडी, धर्माबाद मध्यम पावसाचा अंदाज आहे। हिमायतनगर, ढाकणी, मोरचून देखील वाटलाई हलका पाऊस राहील। हिंगोली जिल्ह्यात हिंगोली, औंध, कळमनुरी आणि जयपूर, साप्तगाव, बुलढाणा जिल्ह्यात काही परिसर जोरदार पावसाचा अंदाज आहे। हिंगोली, कळमनुरी, इनापूरलाई मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील। विदर्भातील बुलढाणा जिल्ह्याकडे रिसोद, लोणी, सापतगाव आणि डोंगाव, मेहकर, कुतनापूर, घाटबोरी, चिखली, केलवड, बुलढाणा, गिरडा या बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज राहील। अकोला जिल्ह्याकडे अकोट, हिरवाखेड, अलवाडी, जळगाव, चामत, अंदुणा, पातोडा मध्यम स्वरूपात राहील। अकोला, बुरगाव, मंजू या भागात हलका पाऊस बहुतांश ठिकाणी राहील। अमरावती जिल्ह्याकडे मूर्तिजापूर, दर्यापूर, आसेगाव, अंजनगाव, सुजित, चिखलदरा मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील। मोजारी, तळेगाव, आष्टी, गर्जना, जळखेडा या भागात हलका मध्यम पाऊस अमरावती जिल्ह्याकडे राहील। चांदूर, धामणगाव रेल्वे, पल्लेगाव, पुलगाव, बाबुलगाव, नांदगाव, कोंडेश्वर मध्यम स्वरूपात राहील। यवतमाळ जिल्ह्यात यवतमाळ, नेरला जोरदार स्वरूपात राहील। घाटंजी, करंजी, पांढरगवडा, परवा या भागात मध्यम स्वरूपात राहील। वर्धा जिल्ह्याकडे वाडकी, पुणे, वडनेर, हिंगणघाट, वर्धा, जामणी, तुळजापूर, बुरीकोकाटी या भागात मध्यम स्वरूपात राहील। नागपूर जिल्ह्याकडे नागपूर, हिंगणा, कामठी, डोरली, कमळेश्वर, कोडाली, काटोल मध्यम स्वरूपात असून इतर भागात हलका पाऊस राहील। भंडारा, वर्दी, चिखली, धर्मापुरी, असोली, कंधारी, अकोला, मंगरुळी मध्यम हलका पाऊस राहील। गोंदिया जिल्ह्याकडे तुमसर, तिळगाव, गोंदिया, चांगझरी, गोरेगाव, आमगाव हलका पाऊस राहील। आणि पावनी, बिहापूर, खैरगाव, अमरेलाई मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे। चंद्रपूर जिल्ह्याकडे चिमूर, मोहली, कोटवाडा, चारगुप्के, भद्रावती, चंद्रपूर, बल्लापूर इकडे मध्यम स्वरूपात राहील। मूल, सावली, गडचिली, वलनी, सिंदेवाई आणि चामरशीगोटला मध्यम स्वरूपात राहील। कापसी, पंकजनूर, दोनोरा, मुरंगावलाई मध्यम पावसाचा अंदाज सायंकाळच्या दरम्यान बघायला मिळणार आहे। तसेच रात्रीच्या दरम्यान पावसाचा अंदाज महाराष्ट्राच्या कोणत्या भागात जबरदस्त पावसाचा अंदाज राहील तर जबरदस्त पावसाचा अंदाज सांगली, सोलापूर,
सातारा या जिल्ह्यामध्ये जबरदस्त पावसाचा अंदाज आहे। तर सोलापूर जिल्ह्यात कुरुळ, बेलाटी, सोलापूर, मंगरुळी, मंद्रुप, वलसंग, अक्कलकोट, मुष्टी या भागात मुसळधार पावसाचा अंदाज राहील। मोल, अंगार, बडोला, तांदवाडी रात्रीच्या दरम्यान जबरदस्त पावसाचा अंदाज आहे। मारवाडी, मंगळवेढा, गेडी, चिंकी, सांगोळे, आटवाडी, दिघाची, मौदबुद्रुक आणि भालवानी, मसवड, पिलवी, निंदाल, देहवाडी, वडूज या बहुतांश ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज राहील। करकम, बेमले, टेंभुर्णीला जोरदार पावसाचा अंदाज आहे। अकलूज, माळशिरस, बारामतीला जोरदार पावसाचा अंदाज राहील। लाटे, फलटण, सातारा जिल्ह्याचा बहुतांश परिसर या भागातही रात्रीच्या दरम्यान मध्यम पावसाचा अंदाज राहील। सांगलीला मध्यम स्वरूपात आहे। कोल्हापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड या भागात मध्यम हलका पाऊस रात्रीच्या दरम्यान राहील। मुंबई, ठाणे, रायगड, पुणे, अहिल्यानगरला ठिकठिकाणी मध्यम स्वरूपात राहील। कल्याण, डोंबिवली, इगतपुरी, नाशिक, पालघरला मध्यम पावसाचा अंदाज आहे। पुणे, अहिल्यानगरच्या बऱ्याच ठिकाणी मध्यम स्वरूपात राहील। जळगावच्या बऱ्याच ठिकाणी मध्यम स्वरूपात राहील। धुळे, नंदुरबारला हलका मध्यम पाऊस राहील। मराठवाड्यातील श्री छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर, धाराशिव, नांदेड वगैरे या बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज आहे। नांदेड वगैरे या जिल्ह्याकडे ढगाळ स्थिती राहील। हिंगोली, वाशिमला जोरदार पावसाचा अंदाज आहे। बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ, नागपूर, भंडारा, गोंदिया या भागातही बऱ्याच ठिकाणी मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे। चंद्रपूर जिल्ह्याकडे बहुतांश ठिकाणी ढगाळ वातावरण रात्रीच्या दरम्यान बघायला मिळणार आहे। तर मध्यरात्रीच्या दरम्यान महाराष्ट्रात कोणकोणत्या जिल्ह्यात पावसाचा अंदाज राहील? सिंधुदुर्ग, रत्नागिरी, सांगली, कोल्हापूर, सातारा, सोलापूर इकडे हलका मध्यम पाऊस बहुतांश ठिकाणी राहील। आणि नांदेड वगैरे, चंद्रपूर, गडचिरोलीच्या भागामध्ये जोरदार पावसाचा अंदाज आहे। आणि मध्य महाराष्ट्रातील पुणे, अहिल्यानगरला ढगाळ वातावरण राहील। मुंबई, पालघर, नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार ढगाळ स्थिती राहील। मराठवाड्यातील श्री छत्रपती संभाजीनगर, बीड, लातूर, धाराशिवला ढगाळ वातावरण राहील। नांदेड वगैरे हलका मध्यम राहील। विदर्भातील बुलढाणा, अकोला इकडे हलका मध्यम राहील। अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली मध्यम हलक्या पावसाचा अंदाजा मध्यरात्रीच्या दरम्यान राहील। तर पहाटेच्या दरम्यान पावसाचा अंदाजा चंद्रपूर, गडचिरोलीच्या भागात जोरदार स्वरूपात असून महाराष्ट्राच्या इतर भागामध्ये बहुतांश ठिकाणी हलका मध्यम पाऊस बघायला मिळणार आहे। तर काही भागात ढगाळ स्थिती राहील। तसेच चुकून तुमचा एखादा विभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा।